Good afternoon. Today we are going to start with the chapter number 6, that is e-commerce and e-governance. So let's start. So our first point is e-commerce. So before going to e-commerce, let's first try to understand what is commerce. So commerce is nothing but buying and selling. आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये जे बाईंग अँड सेलिंगचे ॲक्टिव्हिटीज करतो दे ऑल कम अंडर अ कॉमर्स. सो कॉमर्स म्हणजेच काय, अगदी इट इज नथिंग बट बाईंग अँड सेलिंग. आपण काही गुड्स ऑर सर्व्हिसेस विकत घेतो, अगेन काही गुड्स ऑर सर्व्हिसेस आपण स्वतः विकतो. हे जे काय आपण ट्रान्झॅक्शन्स करतो दॅट इज नथिंग बट अ कॉमर्स. आता हेच रोजचे ॲक्टिव्हिटीज, दॅट इज ऑल ॲक्टिव्हिटीज ऑफ बाईंग अँड सेलिंग जर आपण इलेक्ट्रॉनिकली केले, दॅट इज विथ हेल्प ऑफ इंटरनेट, without going anywhere or without face to face talking to the customer, okay, means electronically or online आपण जर buying and selling of goods केलं then that is nothing but electronic commerce or e-commerce. म्हणजेच काय, electronic commerce or e-commerce is with the help, we can be done with the help of internet. We can buy anything and sell anything over the internet. जर तुमचा बिझनेस असेल तर तुम्ही कोणतीही गोष्ट सेल करू शकता. इफ यू आर अ कस्टमर देन यू कॅन बाय एनिथिंग ओनली बाय यूजिंग इंटरनेट. तुम्हाला कुठेही जायची गरज नसते. ऑनलाईन तुम्ही सगळे पर्चेसिंग सेलिंगचं काम सगळं ऑनलाईन करू शकता. तुम्हाला सो ई कॉमर्स कॅन बी डिफाईन्ड ॲज प्रोसेस ऑफ बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस यूजिंग अन इलेक्ट्रॉनिक मीडियम सच एज इंटरनेट. सो आता ई कॉमर्सचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे काय देऊ शकता तुम्ही, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट. सगळ्यांनी ऑनलाईन शॉपिंग केली असेल, हो की नाही. ऑनलाईन शॉपिंगमध्ये आपण काय करतो की ऑनलाईन जातो, आपल्याला जी वस्तू आवडते, कोणताही ड्रेस बघतो, मोबाईल स्मार्टफोन्स बघतो, इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस बघतो, ईच अँड एव्हरी थिंग इज अवेलेबल ऑनलाईन. ओके, मग हे कसं असतं, सेवरल ऑल अराउंड द वर्ल्ड जे बिझनेसमॅन्स असतात ते आपला बिझनेस ऑनलाईन चालवतात विथ ओवर द इंटरनेट. सो कस्टमर्स एनीवेअर in the country or outside the country, कोणीही कस्टमर ते गुड्स और सर्व्हिसेस ऑनलाईन परचेस करू शकतात without physically visiting that place or without physically visiting that shop. We don't have to go place to search for anything. Okay, we can we have to type what we are searching and the results are displayed. आपण काहीही विकत घेऊ शकतो आणि कोणत्याही टायमिंगला विकत घेऊ शकतो. So all these transactions are done over internet. We don't have to visit anywhere. We only we can buy and sell the goods and services over the internet. So that is nothing but electronic commerce or e-commerce. And best example of e-commerce in today's world is online shopping. ई कॉमर्सची अजून एक डेफिनेशन आहे बघा. ई कॉमर्स कॅन ऑल्सो बी डिफाईन्ड ॲज पेपरलेस एक्सचेंज ऑफ बिझनेस इन्फॉर्मेशन यूजिंग EDI, ईमेल, इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर एक्सेट्रा. सो एनी बिझनेस ॲक्टिव्हिटीज आर डन विथ द ई कॉमर्स. पेपर वर्क इज रेड्यूस्ड. बिफोर ई कॉमर्स काय कंडिशन होती, काहीही बिझनेस रिलेटेड बाईंग और सेलिंग करायची असेल तर त्याच्यात लॉट ऑफ पेपर वर्क इन्क्लुडेड असायचं. सो इन केस ऑफ ई कॉमर्स ऑल दीज थिंग्स आर नॉट नीडेड. म्हणजे पेपरवर्क असला की काय, आपल्याला ते पेपरवर्क, इम्पॉर्टंट डॉक्युमेंट सांभाळून ठेवा. ऑल these activities are included. So lot of paperwork is, we have to manage lot of paperwork. आता in case of e-commerce काय होतं, as everything is online, we don't have to we are purchasing the goods online, making payment over the internet. So there is not at all a paperwork included. So e-commerce includes paperless exchange of business information. That is, without paperwork we can do buying and selling of goods. That is nothing but e-commerce or electronic commerce.
Now let's see difference between traditional commerce and e-commerce. What traditional commerce has advantage over this e-commerce. आता ट्रेडिशनल कॉमर्स म्हणजे काय? सी ई-कॉमर्स ही कन्सेप्ट आता इंट्रोड्यूस झाली आहे. ओके, सो बिफोर ई-कॉमर्स ही कन्सेप्ट सगळ्यांपर्यंत पोचण्याच्या आधी काय होतं की विदाउट हाऊ द बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स वॉज डन. ओके, मीन्स विदाउट इट वॉज फिजिकली डन. इंटरनेट ही कन्सेप्ट तेव्हा जास्त इंट्रोड्यूस नव्हती सगळ्यांना. सो जेव्हा पण कोणाला काही वस्तू विकत घ्यायच्या असतील तेव्हा आपण काय करत होतो की पर्टिक्युलर लोकेशनला व्हिजिट करायचो. ओके, वी वर टेकिंग फिजिकल एफर्ट्स. मीन्स त्या शॉपकीपरला तेव्हा पे करणार आणि जे काय आपण वस्तू विकत घेतले ते घेऊन जाणार. सो दिस इज नथिंग बट ट्रेडिशनल कॉमर्स. So how is it defined? Traditional commerce focuses on exchange of products and services through पर्सनल इंटरॅक्शन. सो इट इज मॅन्युअल. म्हणजेच काय, जेव्हा आपण आपल्याला काही गोष्टी विकत घ्यायच्या असतील किंवा आपला जर सेल्सचा बिझनेस असेल तर सेल्सच्या बिझनेसमध्ये आधी काय व्हायचं, यू मस्ट हॅव सीन दॅट. आधी कसे प्रत्येक सेल पर्सन सगळ्यांच्या घरी व्हिजिट करायचे. ओके, मग प्रत्येक घरी व्हिजिट करून त्यांना जे काय सेल करतायत त्या प्रोडक्ट्सचं इंट्रोडक्शन करायचं, त्याचे युजेस काय आहेत. ओके, मग पेमेंट मेथड काय आहे, त्याची कॉस्ट काय आहे, ईच अँड एव्हरी घरात त्यांना व्हिजिट करून सगळ्यांना ते एक्सप्लेन करावं लागत असायचं. सो दॅट निडेड लॉट्स ऑफ ह्युमन एफर्ट्स. अगेन जर कस्टमरला काही गोष्ट विकत घ्यायची असेल तर काय, तो मार्केटला जाणार, त्या शॉपला व्हिजिट करणार. ओके, तिथे महाग असणार तर तो दुसरीकडे 4-5 शॉप अजून फिरणार आणि जिथे लो प्राईज असेल तिकडून तो विकत घेणार आहे. सो ऑल दिस ॲक्टिव्हिटीज वर नीडेड ह्युमन एफर्ट्स. मीन्स फिजिकली सगळे ॲक्टिव्हिटीज कॅरी आऊट करावे लागायचे. सो दॅट इज नथिंग बट अ ट्रेडिशनल कॉमर्स. मीन्स बिफोर द कन्सेप्ट ऑफ अ ई-कॉमर्स जे ॲक्टिव्हिटीज चालायचे बाईंग अँड सेलिंगचे, दॅट इज ट्रेडिशनल कॉमर्स. So now what is e-commerce? E-commerce trading activities are online via the internet and can be considered automatic. आता ई-कॉमर्समध्ये आपण काय करतो, बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स कशी होते, विथ द हेल्प ऑफ इंटरनेट. ऑनलाईन बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स आपण करतो इन केस ऑफ ई-कॉमर्स. सो देर इज नो ह्युमन एफर्ट्स नीडेड. आपल्याला जेव्हा कोणतीही गोष्ट विकत घ्यायची असेल, वी जस्ट गो ऑनलाईन अँड वी कम्पेअर दॅट विथ अदर गुड्स. ओके, त्यांची प्राईस कम्पेअर करतो आणि जी आपल्याला सफिशियंट असेल ती आपण बाय करतो. सो इन केस ऑफ ई-कॉमर्स नो फिजिकल एफर्ट इज नीडेड. नेक्स्ट सी, ट्रेडिशनल कॉमर्स इज लिमिटेड टू बिझनेस आवर्स ओनली, मोस्टली ड्युरिंग द डे. आता ट्रेडिशनल कॉमर्स म्हणजेच काय होतं, मग तिथे काय होतं, जर माझं बिझनेस असेल और माझं शॉप असेल तर काय, मी त्या शॉपवरती एका पर्टिक्युलर टाईममध्येच राहू शकते. फॉर एक्झाम्पल, शॉपकीपर सकाळी 9 वाजता जात असेल तर रात्री 9पर्यंत तो तिथे फिजिकली अवेलेबल राहू शकतो. ओके, सकाळी होल डे अँड होल नाईट इट इज नॉट पॉसिबल फॉर अ पर्सन टू स्टे इन अ शॉप. ते पॉसिबल नाही होणार आहे त्याला. सो बिझनेस आवर्स ट्रेडिशनल कॉमर्समध्ये काय होतं, बिझनेस करायला लिमिटेड टाईममध्ये ते आपलं शॉप ओपन ठेवू शकतात. और त्यांची जर सेल्स पर्सन असेल तर तो लिमिटेड टाईमपर्यंत सगळ्यांना व्हिजिट करू शकतो ना. इट इज फिजिकली त्याला पॉसिबल नसणार आहे की तो सगळ्यांच्या घरी जाऊन व्हिजिट करणार, सगळ्यांना एक्सप्लेन करणार. सो ट्रेडिशनल कॉमर्समध्ये बिझनेस आवर्स लिमिटेड असतात. ते एका पर्टिक्युलर टाईमपर्यंतच बिझनेस करू शकतात. अँड इन केस ऑफ ई-कॉमर्स काय होतं, ई-कॉमर्स इज 24/7 hours अवेलेबल. इट कॅन बी डन एनी टाईम, डे अँड नाईट. ई-कॉमर्समध्ये फिजिकली एफर्ट्स घ्यायची काय गरजच नाही आहे. सो जेव्हा कस्टमरला काही घ्यायचं असेल तर तो कधीही ऑनलाईन व्हिजिट करू शकतो, त्या सर्विस व्हिजिट करू शकतो, त्यांचे गुड्स प्रोडक्ट्स चेक करू शकतो. आणि जो सेलर आहे और जो प्रोव्हायडर आहे त्यालाही काय फिजिकली काय मीन्स एफर्ट घ्यायची गरज नाही आहे. So e-commerce is available to everyone in any time, day and night. Anyone can do online shopping. Next, see,
As far as customer interaction are concerned, ट्रेडिशनल कॉमर्स प्रोव्हाइड्स फेस टू फेस इंटरॅक्शन. आता ट्रेडिशनल कॉमर्समध्ये काय होतं, कस्टमर आणि शॉपकीपरला बाईंग अँड सेलिंग करायचं असेल तर फिजिकली त्या लोकेशनला अवेलेबल राहायला लागतं. सो वी कॅन से दॅट ट्रेडिशनल कॉमर्स इज फेस टू फेस इंटरॅक्शन. दोघेही कस्टमर अँड शॉपकीपर समोरासमोर अवेलेबल असतील तेव्हाच ते ॲक्टिव्हिटीज परफॉर्म करू शकतात, बाईंग ऑर सेलिंग करू शकतात. अँड इन केस ऑफ ई कॉमर्स काय, इट कॅन बी टर्म्ड ॲज अ स्क्रीन टू फेस इंटरॅक्शन. In e-commerce, it is not compulsory that shopkeeper and customer should be available face to face. No, जो कस्टमर काय करतो, ऑनलाईन काही गुड्स असतील ते परचेस करतो. सो वी कॅन से ई कॉमर्स ॲज स्क्रीन टू फेस इंटरॅक्शन. नेक्स्ट, ट्रेडिशनल कॉमर्स इज लिमिटेड टू अ पर्टिक्युलर जॉग्राफिकल लोकेशन. ट्रेडिशनल कॉमर्स म्हणजेच काय, तिथे काय फिजिकल एफर्ट्स येतात. म्हणजे आता माझं जर शॉप असेल और माझा लोकल बिझनेस असेल तर काय होतं की फॉर एक्झाम्पल माझ्या पर्टिक्युलर एका सिटीमध्ये माझं शॉप आहे. मग काय होणार आहे, त्या सिटीमध्ये जेवढे पर्सन्स, जेवढे पीपल राहत आहेत दॅट पीपल विल बी ओनली एबल टू नो अबाउट माय शॉप. जास्तीत जास्त काय, माझे नेबरिंग जे सिटीज आहेत त्यांना माहिती असेल माझ्या शॉपबद्दल. बट इट इज नॉट पॉसिबल दॅट होल वर्ल्ड और होल कंट्री शुड नो अबाउट माय शॉप. ओके, माझे प्रोडक्ट सगळ्यांपर्यंत पोचू नाही शकत. होल वर्ल्डमध्ये जेवढे पण लोक आहेत त्या सगळ्यांपर्यंत माझ्या शॉपचे प्रोडक्ट्स पोचू शकत नाही. इट इज नॉट पॉसिबल इन केस ऑफ ट्रेडिशनल कॉमर्स. ओके, सो लिमिटेड एरिया असतो in which we can perform the business activities or त्या लिमिटेड एरियामध्येच त्या लिमिटेड एरियामधलीच कस्टमर्स आपल्या शॉपला व्हिजिट करू शकतात और आपल्या बिझनेसला व्हिजिट करू शकतात. मग इन केस ऑफ ई कॉमर्स काय, ई कॉमर्स इज ग्लोबल. इट हॅज नो फिजिकल लिमिटेशन्स. बिकॉज सी, आपण ऑनलाईन शॉपिंग करतो, मग तो कस्टमर कुठलाही असू दे, परत जो प्रोव्हायडर आहे, जो गुड्स प्रोव्हाइड करतो आहे तो कुठलाही असू दे, तो कधीही आणि कुठेही आपले गुड्स प्रोव्हाइड करू शकतो. आणि कंपल्सरी नाही आहे की त्याचे गुड्स त्याच्या रिजनमधले जेवढे लोक आहेत, त्याच्या लोकेशनमधले जेवढे लोक आहेत तेच ॲक्सेस करू शकतात. नो, एनीवन कॅन ॲक्सेस देअर गुड्स. ओके, एनीवन कॅन व्ह्यू हिज गुड्स, हिज प्रोडक्ट्स अँड एनीवन कॅन बाय दोज प्रोडक्ट्स बिकॉज वी आर डुईंग दिस ॲक्टिव्हिटी इज ऑनलाईन. आणि जेव्हा ऑनलाईनचा विषय होतो तेव्हा कोणीही आणि कधीही ॲक्सेस करू शकतो बिकॉज ऑनलाईन बिझनेस इज अवेलेबल ऑल द टाईम. So in case of e-commerce there is no time limitation and no physical limitation. Next, see, modes of payment in traditional commerce include cash, checks and credit card. आता ट्रेडिशनल कॉमर्समध्ये काय असतं, कस्टमर अँड शॉपकीपर फेस टू फेस अवेलेबल असतात. सो मोड्स ऑफ पेमेंट पण काय असणार आहेत, विथ द हेल्प ऑफ कॅश ऑर चेक्स देऊ शकतात और क्रेडिट कार्डने करू शकतात. दीज ऑल आर द पॉसिबल मोड्स ऑफ पेमेंट इन केस ऑफ ट्रेडिशनल कॉमर्स. आणि ई कॉमर्समध्ये काय, मोड्स ऑफ पेमेंट आर बँक ट्रान्सफर, क्रेडिट कार्ड्स, ई वॉलेट, मोबाईल पेमेंट अँड मेनी मोर. because both the customer and shopkeeper they are not face to face available. सो मग ई कॉमर्समध्ये आपण जेव्हा ऑनलाईन शॉपिंग करतो तेव्हा पॉसिबल पेमेंट मेथड्स काय असतात, सगळे ऑनलाईन पेमेंट मेथड्स. अँड इन टुडेज वर्ल्ड यू मस्ट ऑल हॅव डन ऑनलाईन शॉपिंग. ओके, मग आपण पेमेंटसुद्धा काय करतो, ऑनलाईनच करतो. नेक्स्ट पॉईंट काय आहे, गुड्स अँड डिलेवरी ऑफ सर्व्हिसेस इज इन्स्टंट विथ ट्रेडिशनल कॉमर्स. दिस इज ऑब्वियस बिकॉज बोथ द कस्टमर अँड शॉपकीपर्स आर फेस टू फेस. मग जसं कस्टमर आपल्याला जे काय प्रोडक्ट्स परचेस करायचे आहेत तो घेणार आहे, त्यांची पेमेंट करणार आहे आणि प्रोडक्ट घेऊन जाणार आहे. बट इन केस ऑफ ई कॉमर्स दिस इज नॉट पॉसिबल बिकॉज वी आर ऑर्डरिंग द प्रोडक्ट्स ऑनलाईन. मग तो प्रोव्हायडर कुठलाही असू दे, कितीही लांबचा असू दे. ओके, ही मे बी आउट ऑफ द कंट्री, आउट ऑफ आवर सिटी. सो इट विल टेक सम टाईम फॉर दोज प्रोडक्ट्स टू बी मेड अवेलेबल टू अस. म्हणजे जेव्हा जरी आपण पेमेंट केलं तरी तुम्ही ऑनलाईन फ्लिपकार्ट और ॲमेझॉनवरती बघितलं असेल, प्रोडक्ट यायला किती 3 ते 4 दिवस लागतात, कधी कधी 1 वीकसुद्धा लागतो. सो दॅट इज वन डिसॲडवांटेज ऑफ ई कॉमर्स दॅट द डिलेवरी ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस टेक सम टाईम.
Then traditional commerce scope is local and e-commerce scope is global. This is as we have seen this, because ट्रेडिशनल कॉमर्समध्ये काय होतं, तुमचा जो बिझनेस असेल तो फक्त त्या रिजनमधल्या लोकांना माहिती असणार आहे. ओके, इट विल बी नोन ओनली टू दोज लोकल पीपल. मीन्स त्याचा स्कोप जास्त नसणार आहे. लिमिटेड एरियापर्यंत तुमच्या बिझनेसचा स्कोप असणार आहे. कस्टमरसुद्धा लिमिटेड येणार आहेत त्या एरियामधलेच. इट इज नॉट पॉसिबल फॉर ऑल द पीपल इन द वर्ल्ड टू नो अबाउट युअर बिझनेस. सगळ्यांनाच माहिती नसणार आहे. आणि ई कॉमर्समध्ये काय होतं, तुम्ही जस्ट ऑनलाईन तुमचे प्रोडक्ट्स प्रोव्हाइड करता. सो जर कोणी इंटरेस्टेड असेल सो कोणीही कधीही तुमच्या प्रोडक्टपर्यंत पोचू शकतो. तो चेक नाही करणार आहे की हा प्रोडक्ट कोण प्रोव्हाइड करतो आहे, किती लांबून प्रोव्हाइड करतो आहे. त्याला जर तो तुमच्या प्रोडक्टशी सॅटिस्फाय असेल तर तो तुमचा प्रोडक्ट परचेस करणार आहे. सो द स्कोप ऑफ द ई-कॉमर्स इज ग्लोबल. So this was the difference between traditional commerce and e-commerce. These are the advantages of e-commerce. First is a global scope. E-commerce provides the seller with global reach. Now sellers and buyers can meet in the virtual world without barrier of the place. We have seen this when we have considering the difference between traditional commerce and e-commerce. Global scope म्हणजेच काय, आता कस्टमर्स, बायर्स अँड सेलर्स कुठूनही असू दे. ही मे बी ऑफ द सेम कंट्री और ही मे बी ऑफ अ डिफरंट कंट्री. कस्टमरपर्यंत ते प्रोडक्ट्स अवेलेबल होणार आहेत, बिकॉज दे आर डुईंग ऑल दिस बाईंग अँड सेलिंग ॲक्टिव्हिटीज ऑनलाईन. सो इन केस ऑफ ऑनलाईन जेव्हा आपण काही ॲक्टिव्हिटीज परफॉर्म करतो तेव्हा फिजिकल बॅरियर नसतो. ओके, लोकेशनचे काही लिमिटेशन्स नसतात. कोणीही अराउंड द वर्ल्ड कुठेही तो प्रेझेंट असला तरीही तो शॉपिंग करू शकतो आणि त्याला गुड्स प्रोव्हाइड केले जाणार आहेत आफ्टर सम डेज. सो वी कॅन से दॅट ई-कॉमर्स हॅज अ ग्लोबल स्कोप. एनीवन इन द वर्ल्ड कॅन डू द बाईंग अँड सेलिंग ऑफ द गुड्स विथ द हेल्प ऑफ ई-कॉमर्स. नेक्स्ट ॲडव्हान्टेज आहे इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्शन. ई-कॉमर्स रेड्युसेस द पेपर वर्क अँड सिग्निफिकंटली लोअर द ट्रान्झॅक्शन कॉस्ट. नाव सी, ई-कॉमर्समध्ये काय होतं, आपण सगळे ॲक्टिव्हिटीज ऑनलाईन करतो. बाईंग अँड सेलिंग हे सगळे ऑनलाईन असतात. सो पेमेंटसुद्धा ही काय असते, ऑनलाईन केली जाणार आहे. सो देर इज नो इट विल रेड्यूस द पेपर वर्क. बिझनेसशी रिलेटेड काही ॲक्टिव्हिटीज असले तर ट्रेडिशनल कॉमर्समध्ये काय असायचं की लॉट ऑफ बिझनेस वर्क, पेपर वर्क अवेलेबल असायचं. देन वी हॅव टू टेक एफर्ट्स इन मॅनेजिंग दॅट पेपर वर्क. ओके, ते सिक्युअर करून ठेवा पेपर वर्क. बट इन केस ऑफ ई-कॉमर्स काय असतं, सगळे ट्रान्झॅक्शन्स हे इलेक्ट्रॉनिक असतात. सो इवन पेमेंट करायची असेल तरी ते मनी विल बी डायरेक्टली ट्रान्सफर्ड फ्रॉम युअर बँक अकाउंट टू द बँक अकाउंट ऑफ द शॉपकीपर. सो इवन तुम्हाला काही गरज नसते की बँकमध्ये जा, देन मनी विथड्रॉ करा, देन वी हॅव टू पे फॉर दॅट शॉपकीपर. नो, ऑल दीज ॲक्टिव्हिटीज, देर इज नो नीड टू डू ऑल दीज ॲक्टिव्हिटीज इन केस ऑफ ई-कॉमर्स. Next, see cost saving. E-commerce application provides users with more options to compare and select the cheaper and better option. It helps in reducing the cost of searching a product. E-commerce has enabled the rural areas to access services and products which are not otherwise available to them. आपण ट्रेडिशनल कॉमर्समध्ये काय बघितलं की जेव्हा कस्टमरला काही प्रोडक्ट्स परचेस करायचे असतील तेव्हा तो काय करतो की 4-5 ठिकाणी 4-5 शॉप्सला व्हिजिट करणार आहे. ओके, आणि कुठच्या शॉपला त्या प्रोडक्टची प्राईस कमी असणार आहे त्या शॉपवरून तो परचेस करणार आहे. सो ई-कॉमर्समध्ये काय होतं की इथे त्याला गरज नसते की सगळीकडे व्हिजिट करा. तो डायरेक्टली ऑनलाईन सगळे त्या प्रोडक्ट्सची कॉस्ट कम्पेअर करू शकतो दुसऱ्या प्रोडक्ट्ससोबत. अँड देन ही कॅन इझिली परचेस द गुड विच ही इज सॅटिस्फाईड. म्हणजे इथे त्याला काही एफर्ट्स घ्यायची गरज नसते की सगळीकडे व्हिजिट करा, देन चेक करा. की तो डायरेक्टली ऑनलाईन चेक करू शकतो, कम्पेअर करू शकतो, देन क्वालिटी चेक करू शकतो आणि जो त्याला प्रोडक्ट आवडेल तो परचेस करणार आहे. अगेन अजून एक ॲडव्हान्टेज काय होतो की बिकॉज ऑफ ई-कॉमर्स जे रुरल एरियाजमध्ये राहणारी लोकं असतात, मीन्स गावात जी राहणारी लोकं असतात, सो काही प्रोडक्ट्स असे असतात जे गावांमध्ये इझिली अवेलेबल होत नाही.
सो विलेजमध्ये राहणारी जी लोकं असतात ते विथ द हेल्प ऑफ ऑनलाईन शॉपिंग ऑल द प्रोडक्ट्स कॅन बी मेड अवेलेबल टू देम. जे त्यांच्या रिजनमध्ये त्यांना अवेलेबल होत नाही, मीन्स त्यांच्या रुरल एरियाजमध्ये शॉप्समध्ये जे प्रोडक्ट्स अवेलेबल नसतात, दे कॅन बाय दोज प्रोडक्ट विथ ऑनलाईन शॉपिंग. ऑनलाईन तुम्ही बघू शकता की ईच अँड एव्हरी प्रोडक्ट अवेलेबल असतो. So with the help of e-commerce, every customer is provided with all the products, all the services are made available to the customers, even those people living in the remote areas. So we can say it as a cost saving. त्यांना कुठे लांब जायची गरज नसते, अगेन ट्रॅव्हलिंगचा खर्च येतो त्यांना. ओके, सो ऑल these efforts are saved. They have to do just buying and selling online. Next, see anytime shopping. One other great advantage is the convenience. A customer can shop 24/7. The website is functional all the time. It does not have working hours like a shop. We have seen in traditional commerce मध्ये काय होतं की शॉपकीपर एका पर्टिक्युलर टाईमपर्यंतच त्या शॉपमध्ये अवेलेबल राहू शकतो. ओके, पूर्ण ऑल 24/7 आवर्स त्याला पॉसिबल नसणार आहे. तो फिजिकली रेडी नसणार आहे की तिथे त्या शॉपमध्ये प्रेझेंट राहायला. सो ई कॉमर्समध्ये काय होतं, आपण सगळे सर्विसेस और सगळे प्रोडक्ट्स ऑनलाईन सेल करणार आहोत आणि वेबसाईट काय ऑल टाईम ॲक्टिव्ह असते. दिवस असू दे, रात्र असू दे, वेबसाईट विल बी ॲक्टिव्ह ऑल द टाईम. सो एनीवन कॅन परचेस एनी टाईम व्हॉट एव्हर ही वॉन्ट्स. त्याला ऑनलाईन शॉपिंगला काही टाईम लिमिट नसतो. असं नसतं की रात्री 12 नंतर की सगळे वेबसाईट बंद होतात. नो, यू कॅन इवन विजिट द वेबसाईट एनी टाईम यू वॉन्ट अँड it don't have working hours like a shop. Next, see no intermediaries. Electronic commerce also allows the customer and business to be in touch directly without any intermediaries. This allows the quick communication and transactions. मीन्स कस्टमर अँड शॉपकीपरमध्ये कोण थर्ड पर्सन प्रेझेंट नसतो. डायरेक्टली ट्रान्झॅक्शन्स त्यांच्यामध्ये होऊ शकतात. डायरेक्टली काय कस्टमर ऑनलाईन पे करणार आहे, ते मनी विल बी ट्रान्सफर टू बँक अकाउंट ऑफ द प्रोव्हायडर और जो सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणार आहे त्याच्या बँक अकाउंटला डायरेक्टली मनी ट्रान्सफर होणार आहे. सो देर विल बी नो एनी थर्ड पर्सन अवेलेबल इन दिस टू. ट्रेडिशनल कॉमर्समध्ये कसं व्हायचं की तो जो कोण सेलर आहे तो काय करणार, कोणा दुसऱ्याकडून ते गुड्स परचेस करणार आहे. ओके, मग त्याला काहीतरी तिथे खर्च आला आहे. सो तो काय करतो की कस्टमरला ते गुड्स प्रोव्हाइड करताना ॲडिशनल प्राईस लावतो. सो दॅट हिज एक्सपेन्सेस आर कवर्ड. त्याने जो काय खर्च केला आहे तो भरून यायला पाहिजे. सो काय करणार, तो त्याचे प्रोडक्ट्स अजून जास्त प्राईजमध्ये विकणार आहे. मग हेच काय होतं इलेक्ट्रॉनिक कॉमर्समध्ये, ॲज शॉपकीपर काय करतो आहे, डायरेक्टली त्याचे सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो आहे ऑनलाईन. सो कस्टमर पण काय करतो आहे, जर त्याला काही गुड्स प्रोडक्ट्स परचेस करायचे असणार तर तो ही विल बी डायरेक्टली पेईंग टू द शॉपकीपर. देर विल नो थर्ड पर्सन प्रेझेंट इन बिटवीन them. So there is no need for the seller to add the additional prices for his products. अगेन कम्युनिकेशन इज ऑल्सो क्विकली पॉसिबल. जर त्या प्रोडक्टशी रिलेटेड काही क्वेरी असेल तर तिथे आपण त्या वेबसाईटवरती फंक्शनॅलिटी असते की आपण आपला क्वेश्चन आस्क करू शकतो. देन दॅट सेलर विल आन्सर युअर क्वेश्चन. सो देर इज अ क्विक कम्युनिकेशन इन ई-कॉमर्स. Next is public services. E-commerce helps the government to deliver the public services such as healthcare, education, social services at a reduced cost and in an improved manner. Because online आपण जेव्हा कोणतीही सर्विस प्रोव्हाइड करतो तेव्हा काय होतं की इझिली अवेलेबल केली जाते कस्टमरपर्यंत. सगळे सर्विसेस इझिली अवेलेबल केले जातात. सो काही पब्लिक सर्व्हिसेस असतील लाईक हेल्थशी रिलेटेड काही सर्विस असतील, बिकॉज मेडिसिन्स काय प्रोव्हाइड करायचे असतील. ओके, और हेल्थकेअरशी रिलेटेड काही इव्हेंट्स परफॉर्म करायचे असतील. एज्युकेशनशी रिलेटेड, आता तुम्ही सगळे ऑनलाईन लेक्चर्स घेतात. सो यू डोंट हॅव टू पे फॉर दिस. ओके, you just have to attend the lectures online. You don't need to go anywhere. Again काही social services असतील. You must have seen there are social services clubs available. So हे जे काही पब्लिक सर्विसेस असतात they can be easily provided with the help of e-commerce. जर या सर्विसेसला काही फंड प्रोव्हाइड करायचा असेल तर ऑनलाईनसुद्धा
with the help of online payment, all the paying can be done. So e-commerce is very helpful in case of these public services. So these were the advantages of e-commerce. Now let's see disadvantages of e-commerce. First is a setup cost. The setup of the hardware and software, the training cost of employees, the constant maintenance and upkeep are all quite expensive. म्हणजे काय तर आता जेव्हा पण आपण आपल्या बिझनेसचं ऑनलाईन प्रमोशन करतो, बिकॉज आपल्याला आपले गुड्स ऑर प्रोडक्ट्स विकत सेल करायचे आहेत विथ द हेल्प ऑफ ऑनलाईन मीडियम. सो वी नीड अ पर्टिक्युलर सॉफ्टवेअर. ओके, वी नीड अ हार्डवेअर टू डेव्हलप दॅट सॉफ्टवेअर, टू डिप्लॉय दॅट सॉफ्टवेअर ओव्हर द इंटरनेट. ओके, आणि मग त्या सॉफ्टवेअरला मॅनेज करण्यासाठी काही एम्प्लॉईज लागणार आहेत. सो ऑल दीज थिंग्स विल नीड are not free of cost. We need to pay something for that. So all these setup cost will be quite expensive. बिकॉज यू मस्ट हॅव सीन, आता फ्लिपकार्टचे किंवा ॲमेझॉनचे की मोठे मोठे ऑफिसेस आहेत, मग त्यांना काय ते सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यासाठी काही प्रोफेशनल्सची हेल्प लागली असेल. ओके, मग आता ते त्यांचं जे सॉफ्टवेअर आहे, जी वेबसाईट ते मॅनेज करत आहेत, ते मॅनेज करण्यासाठी एम्प्लॉईज लागणार आहेत. दे नीड टू ट्रेन दॅट एम्प्लॉईज, बिकॉज जर त्या एम्प्लॉईजला त्या सॉफ्टवेअरची प्रॉपर नॉलेज असेल, देन अँड ओनली देन दे विल बी एबल टू वर्क देअर. So there will be some cost to train that employees, again to maintain the software, to maintain the hardware. सगळे जे काय फीचर्स आहेत ते अप टू डेट, इट इज कंपल्सरी टू कीप देम अप टू डेट सो दॅट द सर्विस इज प्रॉपरली प्रोव्हायडेड अप टू कस्टमर्स. अगेन वेबसाईट पण प्रॉपरली रन व्हायला पाहिजे. इफ युअर वेबसाईट इज गोईंग डाऊन, जेव्हा कधी कस्टमर तुमच्या वेबसाईटला व्हिजिट करत असेल, तुमचा जो ऑनलाईन बिझनेस आहे त्याला व्हिजिट करत असेल आणि त्या टाईमला वेबसाईट डाऊन असेल, देन it is not good for your business. So it is necessary that you have to maintain this hardware and software properly. मग आता हे सगळं सेटअप करण्यासाठी काहीतरी मनी आपल्याला तिथे पे करावं लागणार आहे. सो सेटअप कॉस्ट फॉर द ई-कॉमर्स इज विथ लिटिल बिट एक्सपेन्सिव्ह ॲज कम्पेअर्ड टू ट्रेडिशनल कॉमर्स. कारण ट्रेडिशनल कॉमर्समध्ये आपल्याला ह्या सगळ्यांची गरज नसते. सॉफ्टवेअरची गरज नसते, हार्डवेअरची गरज नसते, एम्प्लॉईजची गरज नसते. वी कॅन मॅनेज इट ऑन आवर सेल्फ. वी डोंट हॅव टू मेंटेन ऑल दीज थिंग्स. सो हा एक डिसएडवांटेज आहे ऑफ द ई-कॉमर्स, दॅट सेटअप कॉस्ट इज व्हेरी हाय. Next, see physical present. This lack of a personal touch can be disadvantage for many types of services and products like interior designing or the jewelry businesses. दिस इज अ मेन, बिकॉज तुम्ही ऐकलं असेल फ्लिपकार्टवरून किंवा ॲमेझॉनवरून कधी कधी फ्रॉड होतो. मीन्स जे प्रोडक्ट ॲक्च्युली जसे ऑनलाईन दाखवले जातात तसे जेव्हा आपल्याला प्रोडक्ट ते डिलेवर होतात, दे आर नॉट इन अ सेम कंडिशन. ओके, कधी कधी आपण काही कपडे विकत घेतो तर त्यांचं मटेरियल, क्लोथ्सचं मटेरियल इज व्हेरी चीप. जसे ते ऑनलाईन वेबसाईटवरती जसं शो करतात, दे आर नॉट सेम इन अ सेम वे. ओके, ते थोडे चीप असतात और लो क्वालिटीची प्रोव्हाइड केले जातात. So that is one disadvantage, because we cannot be physically present, we cannot physically check that product. की आपण ऑनलाईन चेक करतो आहे. सो आपण तिथे ज्यांनी जी काही डिस्क्रिप्शन प्रोव्हाइड करतात, जी काही इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतात रिलेटेड टू दॅट प्रोडक्ट, आपण ती रीड करतो आणि प्रोडक्ट विकत घेतो. आपण तिथे फिजिकली प्रेझेंट नसतो. सो दॅट वी कॅन चेक दॅट प्रोडक्ट. आपण हातात घेऊन तो प्रोडक्ट चेक करणार, त्याची क्वालिटी चेक करणार, दिस इज नॉट पॉसिबल इन केस ऑफ ऑनलाईन शॉपिंग. अगेन काही मोस्टली ज्वेलरी कोण ऑनलाईन शॉपिंग करत नाही, बिकॉज इट कांट बी ट्रस्टेड मोस्ट ऑफ द टाईम. अगेन फर्निचरसुद्धा त्याची क्वालिटी कशी असणार आहे, वी आर नॉट शुअर मोस्ट ऑफ द टाईम. सो लॅक ऑफ द फिजिकल टच इज अ व्हेरी बिग डिसएडवांटेज इन केस ऑफ अ ई-कॉमर्स. Next, see security. Security is another area of concern. Credit card theft, identity theft, etc. remain big concern with the customer.
आता ऑनलाईन कन्सेप्टमध्ये सिक्युरिटीशी रिलेटेड काही कधी इश्यूज येतात, बिकॉज वी कॅन नॉट बी शुअर. आपल्याला कधी पेमेंट करताना जर क्रेडिट कार्ड डिटेल्स इनपुट करायचे असतील, तर मोस्ट ऑफ द टाईम काय होतं की काही हॅकर्स असतात और काही फ्रॉड बिझनेसमॅन असतात. ते काय करतात, जस्ट तुमचे क्रेडिट कार्ड डिटेल्स घेतात अँड दे हॅक युअर अकाउंट. सो तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड डिटेल्स और बँक अकाउंट डिटेल्स जेव्हा आपण एंटर करतो, तेव्हा काय होतं कधी की आपले बँक अकाउंट एम्प्टी केलं जातं, हॅक केलं जातं. सो सिक्युरिटी इज बिगेस्ट कन्सर्न इन केस ऑफ अ ई-कॉमर्स. Next, see goods delivery. There may arrive some problem with fulfillment of order. Even after order is placed, there can be problems with shipping, delivery, mix-ups, etc. This leaves the customers unhappy and dissatisfied. बिकॉज आता ई-कॉमर्समध्ये काय होतं, आपण ऑनलाईन प्रोडक्ट जेव्हा बाय करतो तेव्हा काय होतं की दॅट प्रोडक्ट, द प्रोव्हायडर ऑफ दॅट प्रोडक्ट और सर्विस इज फार अवे फ्रॉम अस. ओके, मग तो कुठेही कितीही लांब असला, तिथून आपल्याला तो प्रोडक्ट आपल्यापर्यंत अवेलेबल होईपर्यंत थोडा वेळ लागणार आहे. सो इट विल बी डिलेवर्ड अगेन, इट विल बी डिलेवर्ड फ्रॉम कंट्री टू कंट्री, स्टेट टू स्टेट. सो जे काही स्टेप्स असतात, अशा स्टेपमध्ये काय होतं, आपला प्रोडक्ट मिक्सअप होऊ शकतो किंवा कधी शिपिंगच्या टाईमला काही प्रॉब्लेम आला असेल, तर इट मे टेक टू मच टाईम फॉर द प्रोडक्ट टू रीच टू अस. आणि त्यात जर आपण ऑलरेडी ऑनलाईन पेमेंट केली असेल आणि प्रोडक्ट आपल्यापर्यंत रीच होईपर्यंत काही प्रॉब्लेम झाला असेल किंवा प्रोडक्ट मिक्सअप झाले असतील, तर काय होणार आहे, द कस्टमर्स मनी विल बी वेस्टेड. आणि अशा कंडिशनमध्ये कस्टमर विल नॉट बी सॅटिस्फाईड विथ दॅट वेबसाईट और ही विल नॉट बी सॅटिस्फाईड विथ दॅट सर्विस. मग नेक्स्ट टाईम तो त्या सर्विसला जाणारच नाही आहे. एकदा जर त्याच्यासोबत फ्रॉड झाला तर नेक्स्ट टाईम तो तिथे जाणारच नाही आहे. सो असे प्रॉब्लेम्स इन केस ऑफ डिलेवरी प्रॉब्लेम्स कधीतरी होतात इन केस ऑफ ई-कॉमर्स और इन केस ऑफ ऑनलाईन शॉपिंग. सो these were some of the disadvantages of e-commerce. Now we have properly understood the concept of e-commerce. We have cleared its advantages, disadvantages, what is difference between e-commerce and traditional commerce. So now see, there are some primary types of e-commerce. So let's study one by one. सो फर्स्ट मॉडेल इज बिझनेस टू कन्झ्युमर. म्हणजे काय होतं, बिझनेस टू कन्झ्युमर मॉडेल मीन्स वॉट, बिझनेस सेल्स इट्स प्रोडक्ट डायरेक्टली टू अ कस्टमर. आता ह्याचं बेस्ट एक्झाम्पल काय, ॲमेझॉन अँड फ्लिपकार्ट. दीज आर द बेस्ट एक्झाम्पल्स ऑफ बिझनेस टू कन्झ्युमर मॉडेल. त्याच्यात काय होतं, कस्टमर काय करतो, वेबसाईटला डायरेक्टली व्हिजिट करतो, त्याला जो काही प्रोडक्ट बाय करायचा असेल तो तिथून परचेस करतो आहे. ओके, देन व्हॉट हॅपन्स, जेव्हा कस्टमर काहीतरी वेबसाईटवरती सिलेक्ट करतो अँड तो ऑर्डर प्लेस करणार आहे, तेव्हा काय होतं, दॅट पर्टिक्युलर सॉफ्टवेअर और दॅट पर्टिक्युलर वेबसाईट विल सेंड अ नोटिफिकेशन टू द बिझनेस ऑर्गनायझेशन. बिझनेस ऑर्गनायझेशन म्हणजे कोण, जो कोण तो प्रोडक्ट प्रोव्हाइड करतो आहे टू द कस्टमर, जो कोण तो प्रोडक्ट सेल करतो आहे, ही विल बी द प्रोव्हायडर और वी कॅन से बिझनेस ऑर्गनायझेशन. मग जेव्हा कस्टमर त्या वेबसाईटवरती आपली ऑर्डर प्लेस करतो, तेव्हा दॅट वेबसाईट विल सेंड अ नोटिफिकेशन टू दॅट बिझनेस विथ द हेल्प ऑफ अ ईमेल और से SMS. And then that business organization will sell the product or customer to the sell the product to the customer. तो तिथून आपलं प्रोडक्ट असणार आहे तो शिप करणार आहे. मग जेव्हा कस्टमर काहीतरी आपले ॲड्रेस डिटेल्स टाकणार आहे, तेव्हा थोड्या दिवसांनी काय होणार आहे, तो दॅट प्रोडक्ट विल बी मेड अवेलेबल टू द कस्टमर. See, here is a simple diagram with the help of which I am trying to explain this B2C model. First, what is, there is a particular company. Okay, आता कंपनी, आपल्याकडे काय, कंपनी असणार आहे, वेबसाईट असणार आहे अँड कस्टमर असणार आहे. दीज आर द 3 मेन कंपोनंट्स इन बिझनेस टू कस्टमर मॉडेल. मग फर्स्ट सी, कंपनी इज गोइंग टू प्लेस इट्स ऑर्डर विथ द हेल्प ऑफ अ वेबसाईट. म्हणजे कंपनी काय करते, आपले गुड्स और प्रोडक्ट्स जे काय असणार आहे, ही इज गोइंग टू सेल दोज गुड्स और प्रोडक्ट विथ द हेल्प ऑफ अ वेबसाईट. वेबसाईट मीन्स इट विल बी अ ऑनलाईन मीडियम विथ द हेल्प ऑफ विच दॅट बिझनेस ऑर्गनायझेशन इज गोइंग टू सेल्स हिज प्रोडक्ट. अँड देन
कस्टमर काय करतो, कस्टमर इज गोइंग टू ॲक्सेस दोज प्रोडक्ट विथ द हेल्प ऑफ अ वेबसाईट. तो वेबसाईटला जाऊन काय करणार आहे, तो जे काय ते ऑर्डर्स गुड्स त्याला परचेस करायचे आहेत, ही विल सिलेक्ट दोज गुड्स फ्रॉम द वेबसाईट अँड देन कंपनी विल सेल धीस products or services to the customer with the help of online medium, that may be a website. So this was the simple working of business to consumer model, and the best examples of B2C model as Amazon and Flipkart. नाव सी नेक्स्ट मॉडेल इज बिझनेस टू बिझनेस मॉडेल. आता ह्याच्यात काय होतं, इट इज लाईक मॅन्युफॅक्चरर सेलिंग गुड्स टू द रिटेलर और होलसेलर ऑनलाइन. In business to business model, business sells its product to an intermediate buyer, or we can say third person, who then sells the product to the final customer. Means we can say it is nothing but where business to business model works like when two different companies who run the business work in a online way. म्हणजे दोन डिफरंट कंपनीज ज्यांचा दोघांचाही बिझनेस आहे अँड दे मेक ट्रान्झॅक्शन्स बिटवीन इच अदर. लाईक सी लेट्स कन्सिडर एक्झाम्पल ऑफ होलसेलर. होलसेलर काय करतो, एका पर्टिक्युलर जो बिझनेस ऑर्गनायझेशन असेल तर तो काय होलसेलर काय करणार आहे की त्या बिझनेसकडून त्याला जे काय प्रोडक्ट्स रिक्वायर असणार आहेत ते प्रोडक्ट्स परचेस करणार आहे. ओके, अँड देन अकॉर्डिंगली तो त्यांना पे करणार आहे आणि नंतर काय करणार आहे, जेव्हा त्याला ते प्रोडक्ट्स अवेलेबल होतात देन दॅट होलसेलर इज गोइंग टू सेल दोज प्रोडक्ट टू द ओरिजिनल कस्टमर्स. मीन्स लास्टला आपल्या नॉर्मल जे कस्टमर्स असणार आहेत त्यांना तो ते प्रोडक्ट सेल करणार आहे आणि जे काय प्राईस लावायचे आहेत ते तो प्रोडक्टला लावू शकतो. सो व्हॉट हॅपन्स इन बिझनेस टू बिझनेस, दोन बिझनेस ऑर्गनायझेशन्स परफॉर्म these activities via the online medium. Means they buy and sell the products to each other. मीन्स सी आता लेट्स अंडरस्टँड विथ द डायग्राम. आता ह्या डायग्राममध्ये बघा आपल्याकडे 3 इम्पॉर्टंट कंपोनंट्स आहेत. काय काय आहे, होलसेलर आहे, वेबसाईट आहे आणि एक पर्टिक्युलर बिझनेस ऑर्गनायझेशन आहे. मग फर्स्ट होलसेलर काय करतो आहे, द होलसेलर विल फर्स्ट ऑर्डर द गुड्स ऑर सर्विसेस ऑन द वेबसाईट. मीन्स नाव वेबसाईट इज अ ऑनलाईन मीडियम विथ द हेल्प ऑफ विच these two business organizations are going to buy or sell their product. मग आता जो कोण बिझनेस ऑर्गनायझेशन आहे त्याला जे आपले प्रोडक्ट्स विकायचे आहेत तो काय करतो आहे, वेबसाईटवरती पोस्ट करतो आहे आणि होलसेलर काय करणार आहे, त्या वेबसाईटवरून आपल्याला जे प्रोडक्ट्स परचेस करायचे आहेत ते ऑर्डर करणार आहे. सो फर्स्ट स्टेप इज व्हॉट, द होलसेलर इज गोइंग टू ऑर्डर हिज प्रोडक्ट्स फ्रॉम द वेबसाईट. नेक्स्ट काय, आता जेव्हा वेबसाईटवरती होलसेलर ऑर्डर प्लेस करतो देन दॅट वेबसाईट विल नोटिफाय द बिझनेस ऑर्गनायझेशन अबाउट दॅट ऑर्डर. मीन्स काय होतं, इथे ऑर्डरची प्रोसेसिंग होते. दॅट बिझनेस ऑर्गनायझेशन विल बी नोटिफाईड अबाउट द ऑर्डर ऑफ द होलसेलर. मीन्स होलसेलरला काय विकत घ्यायचं आहे, दॅट वेबसाईट विल नोटिफाय दॅट अबाउट दॅट टू द बिझनेस ऑर्गनायझेशन. आफ्टर दॅट काय होणार आहे, ऑर्डर प्लेस झाली आहे, ऑर्डरची प्रोसेसिंगसुद्धा झाली आहे. नेक्स्ट थर्ड स्टेप काय असणार आहे, दॅट बिझनेस ऑर्गनायझेशन विल सप्लाय द प्रोडक्ट्स टू द होलसेलर. आता पेमेंट ऑर्डर प्रोसेसिंगमध्ये पेमेंटसुद्धा होणार आहे आणि whenever that business organization has received that order मग तो काय करणार आहे, that he will supply that product to the wholesaler. आता बघा होलसेलरला अजून 2 कंपोनंट्स आहेत, रिटेलर आणि कस्टमर. मग आता होलसेलर काय करतो आहे, जेव्हा त्याला आपले ऑर्डर केलेले प्रोडक्ट्स अवेलेबल होणार आहेत तेव्हा तो काय करणार आहे, आयदर रिटेलरला सेल करणार आहे और डायरेक्टली कस्टमरला सेल करेल. इट इज अपॉन दॅट होलसेलर दॅट हाऊ ही इज गोइंग टू सेल दोज प्रोडक्ट्स. सो इथे काय होतं आहे, होलसेलर पण एक बिझनेस ऑर्गनायझेशन आहे आणि ही बिझनेस ऑर्गनायझेशन इट इज ऑन इट्स प्लेस. सो हे काय झाले, 2 टाईप ऑफ बिझनेसेस झाले. होलसेलर पण बिझनेस करतो आहे आणि द बिझनेस ऑर्गनायझेशन जो प्रोडक्ट्स अवेलेबल करतो आहे टू द होलसेलर त्यांचा पण एक बिझनेस आहे. सो दिस हिअर ट्रान्झॅक्शन्स होत आहेत कोणामध्ये, 2 बिझनेस कंपनीजमध्ये ट्रान्झॅक्शन होत आहेत. 2 बिझनेस करणाऱ्या कंपोनंट्समध्ये ट्रान्झॅक्शन केलं जातं आहे. सो दिस मॉडेल वी से दिस मॉडेल ॲज अ बिझनेस टू बिझनेस मॉडेल. सो बिझनेस टू कन्झ्युमर मॉडेलमध्ये आपण काय बघितलं, द प्रोडक्ट्स वेअर सप्लाइड फ्रॉम बिझनेस ऑर्गनायझेशन डायरेक्टली टू द कन्झ्युमर. आणि इथे बिझनेस टू बिझनेसमध्ये काय होतं आहे, 2 बिझनेस ऑर्गनायझेशन्स
काय करतायत, ॲक्टिव्हिटीज ट्रान्झॅक्शन्स परफॉर्म करतायत थ्रू ऑनलाईन मीडियम. Now next see, third type is consumer to consumer. The C2C model helps the consumer to sell their assets like residential property, cars, motorcycle, etc. or rent a room by publishing their information on the website. मीन्स C2C मध्ये काय असतं, देर इज नो एनी बिझनेस ऑर्गनायझेशन इन्वॉल्ड इन दिस प्रोसेस. जे काही बाईंग अँड सेलिंग करायची असेल ऑफ इट मे बी गुड्स, इट मे बी सर्व्हिसेस ऑर एनी अदर थिंग्स, मग काय असणार, हे दोन्ही बाईंग अँड सेलिंगचे ॲक्टिव्हिटीज इट विल ओनली बी परफॉर्म बिटवीन द कस्टमर्स. दोन्ही साईडचे पर्सन्स कंपोनंट्स हे काय असणार आहेत, इट विल ओनली बी कस्टमर्स. आणि ते कसे सेल करणार आहेत, विथ द हेल्प ऑफ वेबसाईट. ऑनलाईन मीडियमवरती आपल्याला जे काही त्यांना सेल करायचं आहे, लाईक तुम्ही बघितलं असेल, जर कोणाला आपली प्रॉपर्टी सेल करायची असेल और मोटरसायकल, कार, अगेन रूम रेंटवर द्यायची असेल, तर काय आपण ऑनलाईन पोस्ट करतो की आपल्याला जिथे कुठे पॉसिबल होत असेल, जर आपली वेबसाईट असेल तर वेबसाईटवरती पोस्ट करणार, कधी सोशल मीडियावर आपण पोस्ट करणार की आपल्याला असे काही प्रोडक्ट्स और सर्व्हिसेस काही सेल करायचे आहेत. अँड देन एनी कस्टमर जर इंटरेस्टेड असेल तर तो त्याची पोस्ट बघणार आहे आणि त्याला कॉन्टॅक्ट करणार आहे. सो दिस आणि मग त्यांच्यात काय होणार आहे, त्यांचे जे काही ट्रान्झॅक्शन असतील, पेमेंट करायचं असेल तर ते आपापसात बघून घेणार आहेत. सो बोथ द कंपोनंट्स इन्वॉल्ड इन दिस C2C टाईप विल बी कस्टमर्स. मग आता ह्याचा बेस्ट एक्झाम्पल काय, OLX तर बघितलंच तुम्ही, सगळे फॅमिलियर असणार OLXशी. तिथे काय करतो, आपल्याला जे वस्तू सेल करायचे आहेत ते आपण OLXवरती पोस्ट करतो. देन जर तो कस्टमर त्याच्यात दुसरा कस्टमर इंटरेस्टेड असेल, देन ही विल कॉन्टॅक्ट टू द अनदर कस्टमर हू इज सेलिंग दॅट प्रोडक्ट. Like see, in this diagram you can see there are three components. First is customer 1, customer 2 and middle is a online medium, that is website. So what happens, first कस्टमर 1 वॉन्ट्स टू सेल हिज पर्टिक्युलर प्रोडक्ट. सो तो काय करतो आहे, एका वेबसाईटवरती आपल्याला जे प्रोडक्ट सेल करायचे तो पोस्ट करतो आहे. नेक्स्ट देर इज अ कस्टमर 2. त्या कस्टमर 2ला त्या प्रोडक्टमध्ये इंटरेस्ट आहे. ही इज इंटरेस्टेड इन बाईंग दॅट प्रोडक्ट. सो तो काय करतो आहे, आपली ऑर्डर प्लेस करतो आहे. ही वॉन्ट्स टू बाय दोज प्रोडक्ट. नेक्स्ट सो जेव्हा तो ऑर्डर प्लेस करतो आहे तेव्हा कस्टमर 1 काय करतो आहे, त्याला कस्टमर 2ला आपले प्रोडक्ट सप्लाय करतो आहे. अँड दॅट कस्टमर 2 इज पेईंग फॉर दॅट प्रोडक्ट टू कस्टमर 1. सो these were transactions between customer and customer. So that is nothing but C2C model. Now let's see a last model, that is consumer to business model. We can say consumer to business model as a opposite of business to consumer model. Business to consumer model मध्ये काय व्हायचं की बिझनेस डायरेक्टली आपले प्रोडक्ट्स कंझ्युमरला सेल करायचा. अँड इन केस ऑफ कंझ्युमर टू बिझनेस वी कॅन से दॅट कस्टमर इज हॅविंग सच प्रोडक्ट्स दॅट कॅन बी परचेस्ड बाय द बिझनेस. म्हणजे कस्टमरकडे असे प्रोडक्ट आहेत जो पर्टिक्युलर बिझनेस ऑर्गनायझेशन परचेस करू शकतो फ्रॉम द कस्टमर. So consumers post his product or services online and companies can bid over their product. लाईक सी, जर एका पर्टिक्युलर कंपनीसाठी एक सॉफ्टवेअर डेव्हलप करून द्यायचं असेल तर एक कंझ्युमर आहे जो सांगतो आहे की ओके मी तुम्हाला एवढ्या प्राईसमध्ये तुम्हाला सॉफ्टवेअर डेव्हलप करून देऊ शकतो. सो व्हॉट हॅपन, कंझ्युमर इज प्रोव्हाइडिंग दॅट बिझनेस ऑर्गनायझेशन विथ अ सॉफ्टवेअर. मग जेव्हा सॉफ्टवेअर डेव्हलप होणार आहे तो कंझ्युमर त्याला सप्लाय करणार, तेव्हा काय, देन दॅट बिझनेस इज गोइंग टू पे फॉर दॅट कंझ्युमर. जेवढी प्राईस त्या कंझ्युमरने सांगितली आहे तेवढी प्राईस तो बिझनेस ऑर्गनायझेशन पे करणार आहे टू द कंझ्युमर. सो दॅट इज नथिंग बट कंझ्युमर टू बिझनेस. म्हणजेच इट इज नथिंग बट ट्रान्झॅक्शन कॅरिंग आउट बिटवीन कस्टमर अँड बिझनेस. Let's try to understand with the help of a diagram. See, in case of consumer to business model, we have three main components, that is a website, a business organization and a customer. So first काय स्टेप काय आहे, कस्टमर हु इज इंटरेस्टेड इन सेलिंग हिज प्रोडक्ट. तो काय करतो आहे, दॅट कस्टमर इज गोइंग टू पोस्ट सम प्रोडक्ट और सर्व्हिसेस ऑन द वेबसाईट. दॅट विल बी फर्स्ट स्टेप. तो पोस्ट करतो आहे एका पर्टिक्युलर वेबसाईटवरती. नेक्स्ट काय, बिझनेस ऑर्गनायझेशन हु इज इंटरेस्टेड इन बाईंग दोज प्रोडक्ट will hire those services or will buy those services with the help of a website.
नेक्स्ट आता तो त्याचे प्रोडक्ट बाय करतो आहे, देन ही विल पे फॉर द कस्टमर. सो कस्टमर विल रिसीव द मनी अँड बिझनेस विल रिसीव देअर सर्विसेस ऑर प्रोडक्ट. आता ह्याचे काही एक्झाम्पल आहेत त्या, लाईक देर आर सम वेबसाईट्स लाईक फ्रीलॅन्सर अँड फ्री. सो दिस such a website allows the customers to post their orders or products on the website, so that the only business organizations can see those products. If they are interested, then they can purchase from there. So this was customer to business model, and it is totally opposite to business to consumer model. So these were the four models of e-commerce. That is, first we have seen business to consumer, second was business to business, third was consumer to consumer model, and fourth is consumer to business model. This is a very important point in case of e-commerce. So in exam you must have seen often this type of question will be provided, that is type of e-commerce. So just try to understand these points properly. So we will stop here. That's all for today. Thank you.